श्रीरामपूर शहरात श्रीरामनवमीच्या पार्श्वभूमीवर एक तणावपूर्ण आणि संतापजनक घटना समोर आली आहे, ज्यामुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. गोंदवणी परिसरातून काढण्यात आलेल्या झेंडा मिरवणुकीवर दगडफेक झाल्याचा आरोप समोर आला आहे. या घटनेनंतर शहरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात वार्ड क्रमांक 2 मधील संबंधित परिसरात असलेल्या कथित अवैध दर्गा आणि मस्जिदीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचबरोबर हा परिसर गुन्हेगारी आणि गोमांस तस्करीचा अड्डा बनला असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेमुळे श्रीरामपूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. आता या प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार, दोषींवर कोणती पावले उचलली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर अवैध बांधकामावर तात्काळ कारवाई झाली नाही तर बजरंग दल इतिहासाची पुनरावृत्ती करेल, असा इशारा बजरंग दलाचे गोरक्षक प्रमुख ऋषिकेशजी भागवत यांनी दिला आहे. जय श्रीराम. श्रीरामपूर मध्ये रामनवमीच्या दिवशी आमचे हिंदू समाजाचा पवित्र झेंडा मिरवणूक गोंदवणी मधून दरवर्षी निघत असते. गेली 50 वर्षाची ती परंपरा आहे. अनेकदा त्या मिरवणुकीवरती त्या वार्ड नंबर 2 मधील जिहाद्यांनी दगडफेक केलेली आहे. ते मिरवणुकीचं कार्य थांबवणं यासाठी ते जिहादी अनेक प्रयत्न करत असतात. यावेळेस ज्या मस्जिदीमधून दगड आले त्या मिरवणुकीमधील हिंदूंना मोठी दुखापत झालेली आहे. आणि आज आम्ही ती जी अवैध मस्जिद आहे तिला प्रशासनाने त्वरित उद्ध्वस्त करावं या संदर्भात बजरंग दलाच्या माध्यमातून प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आज आम्ही सर्वजण आलेलो आहोत. वार्ड नंबर 2 मध्ये जी घटना घडली तर आमच्या झेंडा मिरवणुकीवरती जी दगडफेक झाली तर वार्ड नंबर 2 हे आतंकवाद्यांचं नंदनवन आहे आणि त्या ठिकाणी नेहमी या ज्या आतंकवादी संघटनेच्या गतिविधी सुरू असतात. ही जी दगडफेक झालेली आहे ही एक आतंकवादी ट्रेनिंग असलेल्या दिसून येते. आणि ज्या मस्जिदीमधून ही जो दगडफेक झाला आहे तर त्या मस्जिदीमध्ये ही ट्रेनिंग होत आहे. तर आमची प्रशासनाला विनंती आहे, ज्या मस्जिदीला रेल्वे प्रशासनाने अनेकदा ते अतिक्रमण हटवण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे तरी देखील या जिहाद्यांनी ती मस्जिद त्या ठिकाणावरून हटवलेली नाही. तरी मी पुन्हा बजरंग दलाच्या वतीने प्रशासनाला सांगू इच्छितो की आपण तत्काळ ती मस्जिद उद्ध्वस्त केली नाही तर बजरंग दल इतिहासाची पुनरावृत्ती केल्याशिवाय राहणार नाही. जय श्रीराम. प्रशासनाला आज आपण इशारा निवेदन दिलेलं आहे. मागणी निवेदन नसून ते इशारा निवेदन आहे. प्रशासनाला याआधीच आपण मागणी केलेली होती की सदर जे काही अवैध मस्जिद आणि दर्गा आहे तिथून ज्या काही या इलिगल अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज चालतात त्या संदर्भात प्रशासनाने कडक भूमिका घेऊन त्याला सीज करून त्या जमीनदोस्त कराव्यात म्हणून आपण मागणी केली होती. आणि त्या संदर्भात आपल्याला प्रशासनाने तसं आश्वासन पण दिलेलं होतं, परंतु ते काही आश्वासन अद्याप पूर्ण झालेलं नसल्या कारणाने आपण आज त्यांना इशारा निवेदन दिलेलं आहे. त्या माध्यमातून प्रशासनाला आम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला जर कळत नसेल की कारवाई कुठल्या कायद्याअंतर्गत करायची तर केंद्रीय UAPA ऍक्ट हा उपलब्ध आहे त्यांच्यासाठी माध्यम म्हणून. आणि त्याची आम्ही त्यांना जाणीव करून देतोय. त्यांना जर विसर पडला असेल तर त्यांनी त्या कायद्याचा अभ्यास करावा किंवा त्याचा वापर करून आमची जी मागणी ती पूर्ण करावी. अन्यथा बजरंग दल जो इशारा देतो तो इशारा तो पूर्ण करतो. हा इतिहास आहे आणि तो इतिहास पुन्हा घडू नये अशी जर त्यांची अपेक्षा असेल तर त्यांनी त्वरित त्या मस्जिदीवर कारवाई करून ती मस्जिद ध्वस्त करावी अशी आमची मागणी आहे. ज्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांकडून आमच्या श्रीरामांच्या मिरवणुकीवर झेंडा मिरवणुकीवर भ्याड हल्ला करण्यात आला, दगडफेक करण्यात आली, ज्या कोणी लोकांनी जिहादी वृत्ती बाळगून हे कृत्य केले त्या सर्व जिहादी वृत्तीच्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. आणि प्रशासनाने जितका आम्ही प्रशासनावर विश्वास दाखवतो
प्रशासनाने तितकाच विश्वास आमचा पूर्णपणे टिकवला पाहिजे, हीच माझी प्रशासनाकडे विनंती आहे. जय श्रीराम. दिनांक 26 मार्च 2026 रोजी दरवर्षीप्रमाणे गोंदवणी भागातून प्रभू श्रीरामांचा मानाचा झेंडा निघतो. संपूर्ण गोंदवणीकर आणि त्या समवेत संपूर्ण श्रीरामपुरातील हिंदू बांधव, धर्म बांधव सगळेजण त्या कार्यक्रमाला मिरवणुकीला उपस्थिती लावतो. आता दरवर्षीप्रमाणे शांततेत मिरवणूक चालू असताना गावकर मेडिकल, सय्यद बाबा चौक ते जामा मस्जिद या परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे पुन्हा यावेळेस दगडफेक झाली आणि यावेळेस मोठ्या प्रमाणात झाली. तर आता आमचा प्रशासनावर, पोलीस प्रशासनावर खूप भरोसा आहे, तर त्यांनी तो तुटून द्यावा नाही. पोलीस प्रशासनाने या दगडफेकीतले जे गुन्हेगार आहेत त्यांना व्यवस्थित आणि मजबूत अशी कारवाई केली पाहिजे. छोटीशी मत की जय हिंदू धर्म की जय.